माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी निलजी बामणी रोड केल्याने नागरिकांसह जनावरांना देखील मिळणार दिलासा। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 20 मध्ये अजूनही विकास कामाचा धडाका माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्याकडून सुरूच आहे। योगेंद्र थोरात हे 2018 साली सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेची निवडणूक जिंकली आणि त्यानंतर प्रभाग क्रमांक 20 चं रूप बदलून टाकले। शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत, विद्यार्थ्यांच्या शाळेपर्यंत तर जनावरांच्या गोठापर्यंत रस्ता करण्याचं त्यांचं स्वप्न अखेर आज पूर्ण झालंय। निलजी बामणीला जाणारा रोड ते महापालिकेच्या शेवटच्या हद्दीपर्यंतचा रोड आज त्यांनी करून दाखवलाय। निलजी बामणीकडे जाणारा रोडला प्रभाग क्रमांक 20 मधील अनेक नागरिकांची शेती असून काही नागरिक तसेच विद्यार्थीही या ठिकाणी राहतात। या ठिकाणी जनावरे देखील मोठ्या प्रमाणात आहेत। या रस्त्यावरून जात असताना नागरिक, विद्यार्थी तसेच जनावरांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात हाल होत होते। 2004 साली या रोडचं फक्त मुर्मीकरण झालं, त्यानंतरही अजूनही हा रोड प्रतीक्षेतच होता। नागरिकांनी हा रोड प्रतीक्षेतच पाहिला, पण अखेर 20 वर्षांनंतर माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या निधीतून या रोडचं काम पूर्ण झालंय। निलजी बामणी हा रोड पूर्ण झाल्यानं आज माजी नगरसेवक योगेंद्र थोरात आणि स्थानिक नागरिकांच्या हस्ते रोडचं उद्घाटन करण्यात आले। शेतकऱ्यांच्या घरापासून ते बांधापर्यंत नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी रोड करून दिल्याने आज सर्व शेतकरी बांधवांनी आणि येथील रहिवाशांनी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांचे आभार मानून शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला। तर हा रोड केल्यानं आता येथील विद्यार्थी, नागरिक तसेच जनावरांना सुद्धा दिलासा मिळणार आहे। निलजी हा जो रस्ता आहे हा खरं म्हणजे हॉटमिक्स झाला, त्याच्यावर बरंच वादांग झालं। यूट्यूबला फिल्म देखील आहे त्याची, की शेतातला रस्ता हॉटमिक्स करतात, पण साहेबांच्यामुळं हा रस्ता खूप चांगला झाला आणि इथल्या लोकांची सोय झाली। कारण पावसाळ्यात इकडं खूप हाल होत होते, पूर्ण काळवट जमीन असल्यामुळे इथून जाणं अवघड होतं आणि साहेबांनी तेवढं आपणाला ते रस्ता करून दिला, त्याबद्दल सर्वांच्या वतीनं साहेबांचे धन्यवाद। योगेंद्र थोरात साहेबांनी खडे साहेब यांच्या प्रयत्नातून हा रस्ता झालेला आहे। आज नगरसेवक पद संपून बरोबर 1.5 वर्ष झालेलं आहे। मात्र मी 2018ला निवडून आलो आणि आधी शहरातल्या मूलभूत सुविधा संपवल्या, त्यानंतर शाळा, हॉस्पिटल, ग्रंथालय, काही मंदिरांचंही काम केलं। पण त्याचबरोबर माझ्या पहिल्यापासून डोक्यात होतं की निलजी बामणीला तसेच वेगवेगळ्या भागात आमच्या इथं शेतकरी आहेत की ज्यांचं रेसिडेन्स म्हणजे राहणं त्यांचं माझ्या वार्डात आहे, मिरजेत आहे। मात्र शेतकऱ्यांचं खूप हाल होत होतं, त्यांच्याबरोबरच जनावरांचं हाल होत होतं की ऊसाच्या गाड्या जात होत्या, या सगळ्याच गोष्टी होत्या। पण हे मी हळूहळू करत 20 लाख पकडत आज निलजी बामणीच्या शेवटपर्यंत म्हणजे जिथपर्यंत महापालिका क्षेत्राची हद्द आहे तिथपर्यंत हॉटमिक्स रस्ता केलेला आहे। भविष्यात आम्ही आमचे नेते माननीय सुरेश भाऊ खाडे साहेब यांच्याकडनं पण निधी उपलब्ध होत आहे, त्यांच्या माध्यमातून पण ह्याच्यावरचं जर काय ट्रीटमेंट असेल तेही आम्ही करणार आहे। मात्र माझं जे स्वप्न होतं की शेतकऱ्याच्या शेतापर्यंत, मुलांच्या शाळेपर्यंत, लोकांच्या घरापर्यंत हे रोड झाले पाहिजेत, तर मी या माझ्या टर्ममध्ये ते पूर्ण केलेलं आहे, याचं मला समाधान आहे। आणि शेतकरी राजा आहे तर सगळं आहे या म्हणीप्रमाणे मी फक्त नागरिकांचं, विद्यार्थ्यांचं, आज या भागातले विद्यार्थी पण आहेत की जे चिखलातून जात होते, आज चांगल्या रोडने ते शाळा कॉलेजला जातील, याचं मला समाधान। सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या वार्ड नंबर 20 मध्ये आपले नगरसेवक थोरात साहेबांनी 20 वर्षापूर्वी झालेला रस्ता थोडंसं हे विलंब झाला, पण तो चांगल्यापैकी रस्ता आपल्याला झालेला आहे आणि त्यांची सेवाभावी वृत्ती हे सर्व समाजाला घेऊन जाणारे आहे। व तसेच आमच्या पाटली गल्लीत सुद्धा त्यांनी बसवेश्वरचा पुतळा अजूनसुद्धा सुंदरपैकी उभा केला। आत्ताच अनेक घोषणा केली की इथं बसवेश्वरांच्या नावाने एक हॉल त्याच्यामध्ये खाजा बस्तीमध्ये आणि सगळ्या जाती धर्मांना व सगळ्यांना धरून त्यांनी काम उत्तमरित्या करीत आहेत। खाडेसाहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी पूर्ण जास्तीत जास्त फायदा म्हणजे जास्तीत जास्त फायद्यापेक्षा फंड मिळवून आमच्या 20 नंबर वार्डामध्ये काम केले आहे आणि दुसऱ्या वार्डातसुद्धा काम केलेले आहे। आणि शेतकऱ्यांच्यासाठी फार त्यांना हे आहे, म्हणजे विद्यार्थी आपल्या देशात आपलं चांगल्या रस्त्यातून जावं असं त्यांची इच्छा असते। आणि तो कळीचा मुद्दाच होता, कारण फार मुलांना त्रास होता आणि तो आता रेल्वे खालून एक पूल आहे तो सुद्धा त्यांनी चांगल्यापैकी